मन म्हणजे काय? विचारांचा भंडार, विचारांचा पूर. मेंदूच्या विचारांच्या क्रियेलाच मन असे म्हणतात. आता मन हे फुलपाखरूप्रमाणे असतं. मन आपण म्हणतो का चंचल मन असतं असं म्हणतो का नाही, इकडून तिकडं वावरत असतं. आता मन हे हत्तीसारखं असतं असं म्हणलं जातं. हत्तीसारखं म्हणजे काय? मन हे हत्तीसारखं असतं म्हणजे काय? तर सर्कसीतला हत्ती, एवढा मोठा हत्ती पाहिलं, त्याच्या मनात आलं, सर्कशीतला हत्ती साखळीने बांधून ठेवलं असतं, एक साधी दोर असते, त्याच्या मनात आलं तर ती साखळी तोडून तो पळून जाऊ शकतो. पण एवढा मोठा ताकदवान हत्ती हा साखळी तोडून जाऊ शकत नाही. काय कारण असं त्याला? जेव्हा हत्ती लहान असतो त्यावेळी काय जातं, त्याला साखळीने बांधलं जातं आणि बांधल्यानंतर तो सोडवण्याचा सुटण्याचा प्रयत्न करत असतो. साखळी दणकट असते, तिची पुल्याची ताकद कमी असते. हे बांधत 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 तो मोठा होतो, म्हणजे बांधलेली असते साखळी. मग त्याच्या मनामध्ये विचार येतो हत्तीच्या की मी साखळी सोडू शकत नाही, ही साखळी मी सोडू शकत नाही. हा विचारच त्याला ती साखळी सोडायला काय होतो, मनाई करत असतो. फक्त विचारामुळे ती साखळी सोडू शकत नाही, फक्त विचारामुळे. मन हे हत्तीसारखं असं म्हटलंय, म्हणजे मोठा अजस्त्र तर आहेच आहे, पण विचारामुळे, केवळ विचारामुळे तो त्याची साखळी, त्याच्या मनामध्ये विचार कुठले आहेत, मी साखळी सोडू शकत नाही. मन हे अस्वलासारखं असतं. पूर्वी पहा आपल्या दारामध्ये अस्वल आलं की नाचायला लागतं, तिकडे डमरू वाजवले की नाचतं. कसं काय नाचतं? तर पहा काय होतं, जेव्हा त्याला शिकवलं जातं नाचायला, फार महत्त्वाचं म्हणतात, त्यावेळी काय होतं, खाली विस्तू टाकला जातो, दोन्ही साईडला धरलं जातं आणि त्याच्यावर त्याला चालवलं जातं. आणि त्याच वेळी सेम टायमिंगला तिथं काय होतं, ढोल वाजवला जातो. असा एक 7-8-10 वेळा केला जातो. नंतर मात्र विस्तू काढून टाकला जातो. फक्त ढोल वाजला की ते नाचायला लागतं. मनामध्ये कसं फिडिंग होतं पहा, फार महत्त्वाचं म्हणणं आहे. मनामध्ये फिडिंग कसं होतं, अशा पद्धतीने जेव्हा ढोल वाजेल, आता काय फीड झालं त्याच्यामध्ये, ज्यावेळी ढोल वाजेल त्यावेळी माझ्या पायाला चटका बसणार, अशा पद्धतीने फिडिंग होतं. मुद्दा लक्षात आला का? मन म्हणजे मान्यतेचे उत्पादन, सवयीचा पुंजका. मन म्हणजे काय? तुम्ही अशा वेगवेगळ्या मान्यता, आपण सगळ्यांनीच मान्यता धरून ठेवलेल्या आहेत. मन म्हणजे मान्यतेचे उत्पादन, सवयींचा पुंजका. अनुमानाचं भांडवल, आपण अनुमान काढतो आणि ते भांडवल करून ठेवतो. जो सवय निर्माण करतो त्याला सवयच बनवतो. जो सवय निर्माण करतो त्याला सवयच बनवतो. पहा, तुम्ही जेव्हा ह्या वर्गामध्ये पहिल्यांदा आला, सगळ्यात पहिली एंट्री बघा तुमची, आणि आल्यानंतर तुम्ही एक जागा निवडली, त्या जागेवर तुम्ही जाऊन बसता. आजही तुम्ही त्याच जागेवर जाऊन बसता, बरोबर आहे? आणि अजून 2 वर्षांनी हा समजा वर्ग बंद केला किंवा कोरोना काळात बंद झाला आणि पुन्हा चालू झाला, तर तुम्ही पहिल्यांदा आलेला, तुम्ही कुठल्या जागेवर बसता, त्याच जागेवर जाऊन बसता, होय की नाही? बघा बरोबर. जो सवय निर्माण करतो त्याला सवयच बनवतो. आता लक्षात घ्या, तुम्ही पहिल्यांदा काय सवय केली, ह्या जागेवर मला बसायचं आहे की नाही, म्हणजे पहिल्यांदा. आणि त्यानंतर काय झालं, हळूहळू त्याच जागेवर बसून नंतर तुम्हाला सांगायला लागत नाही, त्या जागेवर तुम्ही ऑटोमॅटिकली जाऊन बसता. म्हणजे जो सवय निर्माण करतो त्याला सवयच बनवते. बरोबर पटते का मुद्दा, होय की नाही? बरोबर आहे ना? आणि मेंदू म्हणजे काय आहे, सवयीचं प्रोग्राम, म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. बाह्य मन हे काय आहे, हार्डवेअर, आणि मेंदू हा काय, सॉफ्टवेअर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे फीड करता तेच तुम्हाला समोर येतं. फीडिंग कसं होत असेल आपल्या मेंदूमध्ये? लहानपणापासून फीडिंग कोण होणार आहे? पहिला कोण आहे माणूस? आई वडील, मित्रमैत्रिणी, सगळे सोयरे, TV, वर्तमानपत्र, अजून काही सांगू शकतो आपण, शेजारी पाजारी, अजून पुस्तकं, ठीक आहे नाही, पुस्तकं वाचन, अजून काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी परिस्थिती घडते, आजूबाजूचं वातावरण, त्याच्यानुसार आपलं हळूहळू मन तयार व्हायला लागते. पंडित पुरोहित जे काही सांगितलं
ते सगळं त्याच्यानुसार हळूहळू मन तयार होतं. मेंदू म्हणजे काय, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय करतो, प्रोग्रामिंग करतो, डाटा फीड करतो आणि त्या पद्धतीने आपण वागत असतो. जो डाटा फीड केला आहे त्याचंच उत्पादन म्हणजे आत्ताचं आपलं जीवन. त्याचं उत्पादन म्हणजे काय, आत्ताचं आपलं जीवन. मग हा डाटा कसा फीड कुणी फीड केला, स्वतःहूनच फीड केला ना. मग बदलू शकतो ना आपण, प्रोग्रामिंग बदलू शकतो का, हे नाही. आता सकारात्मक वागा. प्रोग्रामिंग करताना कुणाबरोबर वागायचं आहे, म्हणजे कुणाबरोबर जायचं आहे. सकारात्मक विचार करताना कुणाबरोबर जायचं आहे. समजा तुम्ही डोंगर चढायला लागला, वरून खाली येणार माणसाला विचार, काय वर काय, काय नाही, काय नको जाऊ, काय नाही बरं, काय काय झालं. तुम्ही कुणावर मैत्री, चढणाऱ्याबरोबर करायची का उतरणाऱ्याबरोबर करायची? चढणार का मग बघे तर जाऊ, काहीतरी असेल विशेष. म्हणजे कुणाबरोबर राहायचं नाही, आपण स्वतः ठरवायचं. मुद्दा लक्षात आलाय. कुठल्या लोकांच्या आजूबाजू, हे सांगण्याचा उद्देश की आपल्या आजूबाजू असे खूप लोक आहेत की ते आपल्याला नकारात्मक विचाराला बळी पाडत असतात. तर आपण कुणावर राहायचं आपण स्वतः ठरवायचं आहे. मित्र मैत्रिणी, आजूबाजूची टीव्ही, वर्तमानपत्र, अशा विविध गोष्टीकडून आपल्याला नकारात्मक विचार येत असतात. मुद्दा लक्षात आला पाहिजे. अशी कोणती घटना घडती की वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप उत्साहित आणि तरतरीत असतो? अशी कोणती घटना घडते की ज्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी खूप तरतरीत, उत्साहित, आनंदी असतो दिवसभर? तर अशी घटना घडते की पुढच्या 23 तारखेला माझा वाढदिवस आहे, हे आधी हा पहिला विचार येतो. त्या दिवशी काय होणार आहे, मला सगळेजण काय करणार आहेत, विश करणार आहे. त्या दिवशी मला नवीन कपडे मिळणार आहेत. त्या दिवशी मला कुणीच काही बोलणार नाही. त्यानंतर वेगवेगळ्या लोकांचा शुभेच्छा, गिफ्ट्स, काय वेगवेगळ्या अशा सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, मनामध्ये विचार करत 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 तो दिवस येतो. सकाळी आज माझा वाढदिवस, या दिवशी मी जन्माला आलेलो आहे आणि पूर्ण दिवसभर आनंदित असतो. आणि दुसऱ्या दिवसानंतर आपण रिलॅक्स करतो. मग त्या दिवशी कसं काय आनंदित झालो, विचारानेच झालो ना. मग दररोज वाढदिवस साजरा करायला काय, फक्त गिफ्ट मिळणार नाही आपल्याला, स्वतः शुभेच्छा द्यायच्या. हा स्वतः स्वतःला. खरंच महत्वाचं ही गोष्ट सरांनी सांगितलेली. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा, आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःला आवडतो. माझं माझ्यावर प्रेम आहे, माझं माझ्यावर प्रेम आहे, मी स्वतःला आवडतो. मी जे ठरवतो ते करून दाखवतोच. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. प्रत्येक दिवसेंदिवस मी कार्यक्षम, अधिक उत्साहित आणि तरतरीत होत आहे. अशा वेगवेगळ्या सूचना घेऊन तुम्ही पहा किती फरक पडेल. विचाराने वाढदिवस साजरा झाला ना, होय की नाही? मग विचार बसल्याला कोणी अडवलं? समजा तुम्ही दुःखात आहात, ठीक आहे नाही, कोण येणार आहे दुःख? पंतप्रधान मोदी. मित्र, आप जरा थोड़े दुखी आहात, थोडा विचार बदल के देखिए. कोणी बदलायचं आहे? स्वतःच बदलायचं. जाणारच नाही हा विचार घ्यायचा. स्वतःच नाही, कुणाचंही बघितलं, तुमच्या समोर आवडती व्यक्ती आली तरी म्हणायचं माझा दिवस खूप छान जाणार. हा विचार. मन म्हणजे अनुमानाचं भांडवल, ठोकताळे, सूत्र, सवयींचा पुंजका आणि मान्यता, चुकीच्या धारणा आणि अनुमान. आता हे जे चुकीच्या धारणा आहेत त्या आपण सोडून देऊया. आता सगळ्यांना प्रश्न विचारतो मी, विचारलं तर चालेल ना? सूर्य, सोपा प्रश्न एकदम. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पटपट उत्तर द्यायचं. सांगा सांगा सांगा. हा पहा, सूर्य कधीच उगवत नाही, कधीच मावळत नाही. सूर्य जर 1 मिलीमीटर जरी हलला तर पृथ्वी उलटी सुलटी होते. सूर्य जाग्यावरच असतो, पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. सूर्य कधीच उगवत नाही, कधीच मावळत नाही. पण आपण काय ठरलेलं आहे, मान्यता पकडून ठेवलेली आहे की लोकांनी ज्या खऱ्या नाहीत पण खऱ्या आहेत, ज्या खऱ्या नाहीत चुकीच्या आहेत त्याच खऱ्या करून ठेवलेल्या आहेत.
सूर्य कधीच उगवत नाही, कधीच मावळत नाही. आता दुसरी धारणा, काळं मांजर आडवं गेले की काम होत नाही आणि पांढरं मांजर आडवं गेले की काम होत. आरसा फुटला, काळं कापड घालू नको, ह्या सगळ्या काय मान्यता ठरवून ठेवलेल्या आहेत. अजून काय, आत्ताच तुम्ही म्हणला ना दुसऱ्याचं तोंड बघितलं, हे मान्यता आहे. अजून कुठली मान्यता सांगू शकतो आपण? खोटं बोलला तर स्वर्गात आणि नरकात, असं काहीतरी आहे ना, बरोबर आहे ना? ईश्वराचा कोप होईल. हात खरला की काय, डोळ्याची पापणी फरफरली तर काय, उजवी डावी. तेरसुनी उलटी ठेवली तर आणि खूप असाल तर खूप रडा. बरोबर आहे. अजून एक छान मान्यता, सकाळी उठल्यानंतर चहा पिल्याशिवाय मला इकडे जाते, तंबाखू खाल्ल्याशिवाय इकडे जाते. बरोबर आहे का? अशा मान्यता आहेत, मान्यता धरून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच म्हणजे विचार सांगितलं, सवयीचं मन म्हणजे सवयीचा पुंजका. हे विचार आपण झालेले, त्याशिवाय मला येऊ शकत नाही. हे जे मी सांगते मला, हे तुम्ही प्रयोगासह सिद्ध करणार आहे बरं का. जसं उद्याचा दिवस जाईल, परवा मला प्रयोग करून दाखवणार आहे की तुम्ही हा विचार पकडला, हे बघा हे नकारात्मक विचार, हे बघा सकारात्मक, हे प्रयोगासह सिद्ध होणार. फार सुंदर शिबिर आहे हे. आपण कुठं शिकत नाही, कुठल्या वर्गात शिकवलं जात नाही. मनाची कार्यशाळा. क्रिकेटमध्ये आता इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे. सचिन तेंडुलकर आउट झाला, तो कोणाला दुःख होईल? इंडिया आणि पाकिस्तानची मॅच चालू आहे, ठीक आहे. दुःख कोणाला होईल? सचिन तेंडुलकर आउट झालं तर. आणि शोएब त्यांचा पहिला पाकिस्तानचा खेळाडू कोण आहे? आमिर शोएब. ते आउट झाला तर आपल्याला आनंद होईल, ठीक आहे. मग आनंद आणि दुःख कशात आहे? आता समजा ही मॅच चालू आहे, भारताचा खेळाडू एकदा म्हणजे पाहणारा दुःखी होतो आणि एकदा पाकिस्तानचा. समजा तिथं हाँगकाँगचा माणूस आणून ठेवला, बघ मॅच म्हणला, तो काय म्हणाला? काहीतरी एक चेंडू टाकला, काहीतरी 3 लाख पडली, काय जरा हसायचं, काय रडायचं आणि काय दुःखी व्हायचं. म्हणजे विचारामध्ये फक्त सुख आणि दुःख आहे. लक्षात आलं का मुद्दा? सुख आणि फक्त विचारामध्ये. आता काय करायचं, याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. बाह्य मन अंतर्मन कसं कार्य करतं त्याचा आपण अनुभव घेणं आत्तापर्यंत शिकवलेलं आहे. म्हणजे आपण सकाळपासून याच्यामध्ये काही शंका आहे का आपल्याला, म्हणजे काही विचाराचा एखादा मुद्दा आहे का, काही कळत नाही तर मग थांबूया. आपल्याला उद्या बाह्य मन बघायचं आणि परवा दिवशी अंतर्मन बघायचं, त्याचे प्रयोग पाहायचे आहे. तर ठीक आहे, आपल्याला बरोबर 7 तास झालेत, आपण 7:30ला शार्प सोडणार आहोत काय, अगदी शार्प 7:30ला. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता अनुभव घ्यायचा. आता याच्यामध्ये बाह्य मन अंतर्मन काम कसं करतं याचा अनुभव घ्या. आता पहिली सूचना काय देणार आहे की तुमचं पायाची सूचना देणार आहे. तुमचा पाय खूप जड झालेला आहे, तो उचलण्याचा तुम्ही प्रयत्न करणार, तुम्ही उचलला जात नाही. हा एक पहिली सूचना आहे. हे तुम्हाला अनुभव घ्यायचा. नंतर डोळ्याची एक सूचना देणार आहे, डोळ्याच्या पापण्या उघडण्याचा. त्यानंतर हाताची एक सूचना देणार आहे. अशा 2-3 सूचना देणार आहे. तर त्या सूचना तुम्हाला पाहता येतील की नक्की काय घडलं याचा एक्सप्रेशन आपण पुढच्या पाठामध्ये घेणार. ठीक आहे, चला आता काय करूया, इथंच तुम्ही मॅटवर आपल्या जो आम्ही सूचना देतो त्या पद्धतीने आपण हे करूया.